हलू नकोस. तो हल्ला. नाही हलत. तुला भास होत आहेत का रे? पल्लवी फोन उचलत नाहीये. या आधी असं कधी केलं नाही तिने. आता फोनच उचलत नाही. आहे इकडे रोहित. काय करतोय तू रोहित? अरे यार रोहित बाहेर आहे ना. केव्हाच सांगतो आम्ही दोघं बाहेर होत म्हणून. ये ना बाहेर, ये ना. अगं बाई, कोणाशी बोलताय तुम्ही? साप. सापाशी बोलतोय अलंकार. ते म्हटलं बोलून प्रश्न सुटत असतील तर मग मारायचा कशाला ना, म्हणून मी सापाशी बोलत होतो. तुमचा काय स्वयंपाक झाला का? नाही करते पटकन. करा ना पटकन, भूक लागली आम्हाला. करा. अंजली जरा तिकडे लक्ष ठेव, आईकडे आली तर मला सांग. रोहित अरे दार उघडणार पटकन. अरे बाबा तुला कसं सांगू आता? मला सांग पल्लवी कुठे आहे? मी बेडवर आहे. बेडवर काय करते पल्लवी? तुम्ही दोघं बाहेर आहे. अरे इथे साप आहे. अरे बाबा तुझ्या सासूला कटवण्यासाठी थाप मारली मी. अरे थाप नाही रे, साप. तुम्ही काय डोक्यावर पडलात का? मी खोटं बोललो साप आहे म्हणून. खरा साप नाहीये. आमच्या समोर इथे खरा साप आहे. रोहित पल्लवी तू बाहेर आहे आधी. या रोहितला खेळू दे सापाशी. त्यांना म्हणून साप आहे तर बाहेर आहे ना. तू जा ना तिकडे, थांब ना. साप आहे तर बाहेर आहे ना. कसं सांगायचं आता? बाळा तुझ्या डोक्यात शिरत नाहीये का? आमच्या आणि दाराच्या मध्ये साप आहे. तुम्ही काय मूर्ख समजतात मला? मी फोन करतो, फोनवर व्हिडिओ कॉल करतो आणि दाखव मला साप. नको ना, तो फोनवर आहे. अरे मी तुला फोन करतोय पल्लवी, तो फोनवर कसं काय असेल? अरे रोहित नाही, साप. माझा फोन अगदी त्याच्या समोरच आहे. म्हणजे खरंच तिकडे साप आहे? म्हणजे इथे माझ्या तोंडाला फेस येऊन मी मरीन ना, तेव्हा तुझा विश्वास बसेल वाटतं. पण आज साप गेलाच कसा? तू थांब ना तिकडे थांब. आज साप गेलाच कसा? आवडत प्रश्न विचारताय रे तुम्ही. खिडकीतून आला ते आम्हाला काय माहित आज कसा गेलाय तू. अलंकार अरे बाबा तुझे डाउट्स क्लिअर झाले असतील तर प्लीज काहीतरी उपाय काय? आता तुम्हीच बाहेर आहे, हाच तो उपाय. या ना बाहेर, या ना. तुमच्या सापड्या तुझं सापड्या तर मग माझ्या सासूबाई आल्या तर इथे हातात लाटण्या आहे त्यांच्या. जर तुला लाटण्यात उचलून फेकला तर बघ मग तुझं काय खरं नाही. दिसलास तर तू सापड्या. जावई बापू तुम्ही अजूनही सापाशी बोलताय? अजूनही बोलतोय म्हणजे? तुम्ही सापाला माणूस समजताय काय? नाही म्हणजे तुम्हाला नसेल पण त्याला अक्कल आहे. त्याला माणसाची भाषा नाही कळत. अगं मम्मी त्याला संमोहन शास्त्र म्हणतात. तुला नाही कळत? संमोहन शास्त्र म्हणतात. संमोहन शास्त्र समोरासमोर बसून करायचं असतं. हे असं नाही बावळटासारखं. बर बास झालं तुमचं सगळं. आता जेवायला या. सासूबाई तुम्हाला असं प्राणी मात्रांबद्दल अजिबात भूतदया वाटत नाही ना? जावई बापू मला सांगा, आमचे हे म्हणत होते तुम्ही कुत्र्याचा व्यवसाय करता, म्हणजे 2 जाती मिक्स करून वगैरे. हे सापाशी बोलणं वगैरे काय चाललंय? अगं मम्मी ते अलंकारला ना सगळ्याच प्राण्यांवर खूप प्रेम आहे. तो त्यांची खूप काळजी घेतो आणि ते प्राण्यांचा कोर्स पण करतोय तो. कोर्स? ऑफकोर्स. हा म्हणजे प्राण्यांशी कसं बोलावं, कसं वागावं याचे कोर्स असतात. मी एखाद्या दिवशी तुम्हाला घेऊन जाईन, म्हणजे तुमच्याशी कसं बोलायचं ते मला कळेल. म्हणजे तुमचा विश्वास बसेल त्या सगळ्यावर. हे सगळं ठीक आहे पण त्या सर्पमित्राला लवकर बोलवा आणि तो साप लवकर बाहेर काढा. हा मी करतो. तुम्ही सांगतो, तुम्ही ताटा वाढायला घ्या, स्वयंपाक पूर्ण करा. मी करतो. या तुम्ही लगेच. येतो. ते बाहेरचा अजगर गेला असेल तर आम्हाला बाहेर काढा प्लीज.
अजिबात आवाज करू नका, शत्रू बाहेरच आहे. तुम्ही जर का आवाज केला ना तर मरू आपण. आम्ही जातो आणि सर्पमित्राला घेऊन येतो. शांत बसा, आवाज करू नका. हा लवकर जा, ये लवकर ये लवकर ये. आलोच. सापड्या. ऐक ऐक ऐक, तू सेक्रेटरीला जाऊन विचार, मी वॉचमनला जाऊन विचारतो. पण काय विचारू? तुला काय वाटतं अशा वेळेस आपण त्यांना काय विचारायला पाहिजे? ते सर्पमित्र आहेत, तो वॉचमन पण सर्पमित्र आहे का? अगं माझी आई, तू सेक्रेटरीला जाऊन विचारायचं की तुम्हाला साप पकडता येतो का, आणि जर ते नाही म्हणाले तर त्यांना म्हणा तुम्हाला एखादा सर्पमित्राचा नंबर किंवा ऍड्रेस काय असं माहित आहे का? तो सर्पमित्र आहे? अगं माझी आई, तू सेक्रेटरीला जाऊन फक्त हे विचार, नाही तर ज्या रूम मध्ये साप आहे तिथे नेऊन मी कोंडेन तुला. आता नको नको, मी चालले. अहो दादा, साप साप कुठे? नाही नाही, इथे नाही, तिकडे आमच्या रूम मध्ये, आमच्या घरात साप आहे. आधी सांगायचं ना, किती घाबरलो मी. अटॅक वगैरे आला असतं, मेलो असतो म्हणजे. नाही सॉरी सॉरी, माफ करा माफ करा. बरं तुमच्याकडे एखादा सर्पमित्राचा नंबर काही ऍड्रेस काय असेल तर द्या ना प्लीज. तो इथे जवळच कुठेतरी राहतो, पण त्याचा मोबाईल नंबर आहे माझ्याजवळ. हां पण तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून कॉल करावा लागेल. नाही नाही ठीक आहे, तुम्ही नंबर द्या, मी माझ्या फोनवरून करतो. बरं द्या द्या. कैलास नावाने फिट केलाय बघा त्याच्यात. बरं, कैलास कैलास. हा हॅलो, कैलास दादा. अहो तुमचा नंबर मिळाला या सिक्युरिटी दादांकडनं. आमच्या घरात नेमका साप घुसला. अहो तुम्ही जर का आलात ना तर फार बरं होईल. काय घरच्यांचा सगळ्यांचा जीव लागलाय हो त्याच्याखाली. हां ठीक आहे ठीक आहे, या या. मी तुम्हाला एक काम करतो, लोकेशन पाठवतो. ठीक आहे ठीक आहे, हां ओके. दादा थँक्यू सो मच. हां थँक्यू बिंक्यू नाही, पैसे पैसे. कसले? आता एवढा कैलासचा नंबर दिला ते. तुम्ही पण ना, हे घ्या. अहो एवढेच का? तुमच्या घरच्याचा जीव वाचवला की. हे ठेवा 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 ठेवा. चला येतो, थँक्यू. मोबाईल मोबाईल माझा. पैसे कसले? मोबाईल पाहिजे ना तुम्हाला? द्या द्या द्या. हा एवढेच? अहो एवढा महागडा फोन तुमचा. हा द्या 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 द्या. हा मोबाईल हा घ्या तुमचा मोबाईल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, इथून पुढे ना मदत करायची ती निस्वार्थी, पैसे घेऊन नाही. काय माणूस आहे. हे ठेवा आणि फोन पण राहू द्या. माझ्याकडे एक आयडिया आहे. नको सांगावर येईल तू. अंगावर येऊ नये म्हणूनच करतोय. तू थांब जरा. म्हणजे 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 ना, असं केल्याने त्याचं लक्ष थोडस डायव्हर्ट होईल तिकडे. तू बस, शांत बस, अजिबात काही करू नकोस. मर कशी. सुन बघ बघ पुढे अलंकार. अरे अलंकार, प्लीज प्लीज रे, आता तुझ्याशिवाय कुणी नाहीये, तूच आहेस माझा. म्हणजे तूच आहेस माझी काळजी करणारा बाबा. तूच वाचव आम्हाला. अरे तो समोर फणाकडून उभा रे. हात तर कोणी नाहीये, मला कसं काय ऐकायला येतंय? बापरे, बरं झालं बरं झालं. त्याने केलंय काहीतरी, अरेंज केलंय. तू म्हणतोय लवकर 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 कर प्लीज प्लीज. थँक्यू 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 सो मच. थँक्यू. येतोय तू. आला वाटतं. अलंकार सिरियसली सांगते तुला, 4 फूट लांब आणि 4 इंची जाळीचा साप आहे ते समोर आड आणि मागे विहीर, अशी अवस्था झाली आहे बघ. बाहेर ती शोभाबाई आणि इथे आतमध्ये हा साप. काय करताय काय तुम्ही? अरे हकलवा ना तिला घरातून. एखादा सर्पमित्र शोधा आणि तिला पण हकलवून द्या घरातून. काय यार, काय काय बघावं लागतं आपल्याला या बाईमुळे. हिच्यासारखी बिनलाजी बाई मी माझ्या आयुष्यात कधी बघितली नाहीये. काही लाज लज्जा उरली नाहीये हिला तर. नाही तर काय, या शोभाबाईला ना काही शोभा राहिली नाही अजिबात. मग
स्वतःच्या मुलीच्या घरात उगाच कोण एवढे दिवस राहतं का? हं? अलंकार तू काढ ना तिला. अलंकार काय आता याच्या सासूबाईला बोलले म्हणून याला तर राग आला असेल. अलंकार यार, गोळ्या खायला लागणार आहेत. मला गोळ्या खायला लागणार आहेत आता. आत कोणी नाहीये तरी मला भास होत आहेत त्या मेलांचे. काय करावं काय करावं. जाऊ दे, जे होईल ते होईल. याच घरात आहे. याच घरात आहे. घाबरू नका. असे किती मोठे मोठे साप, किंग कोब्रा, दामन आपल्या खिशात आहेत. खिशा सापडला, खिशात सापडला. पट्ट पट्टा नाही थट्टा आहे. अहो साप आतल्या रूम मध्ये. आतल्या रूम. हा चला तिकडे. घाबरू नका. नाही मी नाही. फॉलो मी. हा साप कुठे आहे? मम्मी अगं काय मम्मीला पकडायचंय का? हा? मम्मी 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 कुठेस तू? मम्मी मम्मी हळू बोल. अगं मम्मी तू इथेच होय. साप ऐकेल. मी रूपवतेच आहे ना. ए जा जा लवकर घेऊन जाते सापाला. जा जा जा. हो, सापाला कान नसतात. ते बहिरे असतात. बहिरे. मोठ्याने बोल ना. बाहेर घ्या तुम्ही. बाहेर या आधी. नाही 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 मी नाही येणार बाहेर. तुम्ही सापाला बाहेर काढा. त्यांना जाऊ द्या. काय झालं? आताच सांगतोय. नंतर नाही नाही बोलायचं नाही. काय? 2000 रुपये द्यावे लागतील. ठीक आहे 2000 तर 2000 रुपये. ओ जावई बापू 2000 मागतोय तो. नाही 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 नाही. मग तुम्ही पकडा. या तुम्ही आज जा, साप पकडा आणि बाहेर घेऊन जा. या घ्या घ्या. तुम्ही माझ्या मम्मीशी असं बोलू शकत नाही हा. आणि तिला सापाची खूप भीती वाटते. हा मग तुम्ही सांगा ना त्यांना. ते कसं मध्ये मध्ये बोलतात. आत्ताच सांगते 2000 रुपये तरी द्यावे लागतील. नाहीतर ह्या मी चाललो. अहो आता आलाच तर त्यांना घेऊन जा ना. चल चला. हो त्यांना नाही सापाला घेऊन जा. जावई बापू 2000 जास्त होत आहेत पण. ओ साप लय विषारी आहे. इंजेक्शन पण नाही आहे सापावरती. एकदा टसलं ना की डायरेक्ट ढगात. मग इंद्रदेवताच्या दरबारामध्ये तुम्हाला नॅगिन डान्स करावा लागेल. मैं तेरी डशी डशी. बस बघा तुमचं नाही माझं नाही. आपण 1500 मध्ये करून टाकू. हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. ए गप गा. ठीक आहे का? ठीक आहे. तिला काही कळत नाही. बरं ठीक आहे. हो जरा कमी जास्त करा ना. बघा शेवटचा फायनल 1000 रुपये तरी द्यावे लागतील. 1000. हा त्याच्या हातावर 200 रुपये टेकवा. नाहीतर नाही म्हणाला ना सरळ पाठवून द्या. हो सापले डेंजर आहे. माझ्या अख्ख्या बिल्डिंग मध्ये मी कधी असा साप ठेवला नव्हता. म्हणजे माझ्या अख्ख्या करिअरच्या बिल्डिंग मध्ये मी असा साप कधी पाहिला नाही. ए जा 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 ह्याला सोडून या. जा तुम्ही दुसरा घेऊन या. जा. ठीक आहे. चला 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 चला. ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही. ते ह्या बोलतात म्हणून नाही. पण तुमच्यासाठी फक्त तुमच्यासाठी मी 200 रुपये घ्यायला तयार आहे. ठीक आहे ठीक आहे. ते तुम्ही आधी सापाला काढा. द्या. ठीक आहे काय पैसे द्या. अजिबात विश्वास नाही. इथे आल्यापासून सगळ्यांना पैसेच वाटत. हे घ्या. ते सांभाळ.
मी असा गेलो असा आलो. कसं? असा गेलो आणि असा आलो. दिसला परवानगीशिवाय अजिबात हलायचं नाही. ना गिन 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 हा. असा घोळ आहे काय यार. पकडला. हा काय घाबरते कशाला. खोटा आहे असा. एक मिनिट. 1 मिनिट काय 10 मिनिटं बघा या. हे नाही हो, हे राहू द्या तुमच्याकडे. बरं. तिथे तुमचं झालं असेल तर तुम्ही निघा बरं. निघा. निघू. हा निघा. ठीक आहे मला. अरे काय माणूस आहे हा. तू घाबरू नको. मी आहे. एक मिनिट. हे पल्लवी आणि रोहित कसे काही दिसले नाही ना. मी बघतो. रोहित. ए गेला तो. अहो कसला काय खोटा साप होता तो. हा खोटा साप होता तरी तुम्ही 200 रुपये दिले. तुम्हाला तर काय कळतच नाही बाबा. मम्मी तुला फार कळतं का ग? आणि इतकं वाटत होतं ना तरी ते थांबायचं होतं. सारखी बोलत जाऊ नकोस त्याला. आणि ते 200 रुपयाचं सापाचं जाऊ द्या. रूम रिकामी झाली त्याचं काय. म्हणजे रूम मध्ये कोणी होतं का? होतं आता कोणी नाही. म्हणजे साप होता ना रूम मध्ये. आता साप गेला रूम रिकामी झाली. तुम्ही इकडे लपला होता आता इकडे पण लपू शकता तुम्ही. बरं झालं तो साप गेला बला गेली. चला आता जेवायला बसू पटकन. हो. हात धुवून घ्या तुम्ही दोघं. हा मी जेवायला वाढते लगेच. हो. रोहित आणि कसं कुठे गेले असतील हे दोघं. नाही मी बघतो. थांब. अरे या. जेवायलाच बसलो होतो आम्ही. तुम्ही जेवणात नसता आलाच. बरं काय झालं. काही नाही. सापाचं काय झालं. मी या सोसायटीचा सेक्रेटरी. या सोसायटीमध्ये असले ॲनिमल अलाउड नाहीयेत. साधे कुत्रे सुद्धा अलाउड नाहीत. तुम्ही साप आणलात. अहो हे तुम्ही सापाला सांगा की बाबा तू अलाउड नाहीयेस म्हणून. अहो मी स्वतः सापाला घाबरतो. आम्ही कशाला घरात साप आणू. तो स्वतः आला होता. बरं आला तो खोटा साप होता. बरं मला एक सांगा. इथे कैलास आला होता. हो. त्याला नवीन सवय लागली आहे. काय. तोच खोटा साप खिडकीतचा आत टाकतो आणि त्याच सापाला न्यायला पुन्हा तोच येतो. अरे बापरे हे तर अवघड आहे. तुम्ही त्याला पैसे दिलेत का. हो दिले. किती. 200 रुपये दिलेत. बरं झालं 200 रुपये दिलेत. ह्या कोण. हे आई आहेत. नमस्कार. हा असू दे.